सोलापुरात सध्या पारंपरिक शेतीपेक्षा फळांची शेती फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फळबागांच्या लागवडीकडे कल वाढत आहे. चिकूसारखे फळ सर्वांना आवडते आणि ते सर्व प्रकारच्या वातावरणात येतात. त्यामुळे अनेक जण चिकूची बाग लावत आहे. बाजारात चिकूला मोठी मागणी असल्याने चिकूची बाग आर्थिक फायदा देणारी असल्याची माहिती मोहोळ तालुक्यातील शेजबाबोळ येथील शेतकरी शशिकांत पुदे यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे. मी कृषीभूषण शशिकांत शंकर पुदे, शेजबाबळगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. माझी ही चिक्कूची बाग आहे. ही चिक्कूची बाग आज 20 वर्षाची बाग आहे आणि ह्या बागेमध्ये मी सर्व सेंद्रिय पद्धतीचंच शेणखत, आपलं जे देशी गाई संवर्धन आहे खिलारमधलं, तर त्या खिलार गाईचं शेण गोमूत्राचाच वापर ह्या चिक्कू बागेसाठी करतो आहे. आणि ह्या चिक्कू बागेचं वय 20 वर्ष असून आज ह्या एका झाडाचं उत्पादन जवळजवळ एक 600 ते 700 किलो माल एका झाडाला भेटतो मला. आणि ह्याचे क्वालिटी आहे कालीपत्ती व्हरायटी आहे. वजनाला चांगली राहते, चवीला चांगली आहे, गोडी भरपूर आहे आणि टिकवण क्षमता सेंद्रियवर असल्यामुळे टिकवण क्षमता एक नंबर चांगल्या पद्धती 6 दिवस चिक्कू राहतो तयार झाल्यानंतर हे बाग सेंद्रियवरचा. आणि सेंद्रियचं महत्त्व आज आपल्याला सगळ्या समाजाला सेंद्रियचं महत्त्व काय आहे आता भविष्यात कळणार आहे. कारण आत्तापर्यंत जी मानवामध्ये जे रासायनिक शेतीचं जे दुष्परिणाम आहेत ही मानवी आरोग्यावर अतिशय अपायकारक व्हायला लागले आहेत. मग हार्ट अटॅकचं प्रमाण म्हणा, पुन्हा किडनीचा आजार म्हणा, पुन्हा शुगर म्हणा, ही जी आहे ब्रेनचा आजार जे आहेत, ही सर्व आजार आपल्या रासायनिक केमिकलमध्ये जे रासायनिक शेती जी आपण करतो त्याच्या माध्यमातून जे आपण आपल्या आहारामध्ये जे फळं जातात त्याचा परिणाम हा आपल्या सगळ्या शरीरावर होत आहे. मग त्यासाठी आपण भविष्यात सेंद्रिय शेतीकडे वाटचाल केली पाहिजे. आणि सेंद्रिय शेती करत असताना की शेतकऱ्यांनी पण प्रामाणिकपणे सेंद्रिय करावं आणि त्याचं मार्केटिंग पण व्यवस्थापन कसं करताय? व्यवस्थापन जे आपण करतो ह्याला आपण रासायनिक खत अजिबात वापरत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण वर्षातून एकदा ह्याची खांदणी करून घेतो. खांदणी करून घेतल्यानंतर पहिला आपण शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत आपण आळ्यामध्ये टाकून घेतो आणि टाकून घेतल्यानंतर पूर्ण आळ्यामध्ये पसरून घ्यायचं. ते पसरल्यानंतर एकदा खांदणी करायची, त्याची खांदणी करून जमिनीत पूर्ण मिसळते. आणि त्याच्यानंतर आपण त्याला आता झाडाचं वय 20-22 वर्ष असल्याकारणानं आता याला ड्रिपचं पाणी अपुरं पडतं. त्यामुळे मी जरा पाटपाणी असेल त्यावेळेस पाटपाणी देतो, नसेल त्यावेळेस ड्रिपनं पाणी देतो. मग दोन्हीचा वापर मी करतो याला. त्याचं व्यवस्थापनासंदर्भातला जो विषय आहे, चिक्कूची बागेची वाढ ही थोडी संत गतीनं राहते. कारण कसं आहे, ह्याचं आयुष्य आहे 100 वर्ष, 100 ते 150 वर्ष चिक्कू बागेचं लाईफ आहे. तर अशी पिकं जी आहेत ही ह्याला कीटकनाशकाचा त्रास कमी आहे आणि फवारणीचा त्रास नसल्या कारणानं ही आळशी शेतकऱ्याचं पीक म्हटलं तर चिक्कू सगळ्यात कमी खर्चावर चांगलं उत्पादन देणार आणि चवीला एकदम अतिशय गोड असं हे आपल्या प्रपंचामध्ये जी गोडी तयार करणारं ही चिक्कूचं फळ म्हणजे अतिशय सुंदर. ह्याचं मार्केटिंग मी जागेवरून करतो. काय जास्त माल असेल तर यार्डात पाठवतो. काही व्यापारी माझ्याकडे इथं जागेवर येऊन 60 रुपये किलोप्रमाणे चिक्कू सेंद्रिय असल्याकारणाने घेऊन जातात. आणि ते मी माझ्या जिल्हा परिषदमध्ये जे कर्मचारी आहेत किंवा सोलापूरला माझी सगळी मित्र कंपनी आहेत त्यांना मी सगळं इथून मार्केटिंग जागेवरूनच पोच करतो त्यांना घरी. ते 60 रुपये किलोप्रमाणे मी चिक्कूची विक्री करतो. तरी किती आता हे बघा की माझी 55 झाडं आहेत. 55 झाडाचे 600 किलोप्रमाणे माल बघा त्याचं किती होते त्याचं अवरेज टोटल. त्याच्याप्रमाणे मी 60 रुपये किलोप्रमाणे चिक्कूची विक्री करतो. चिकूची लागवड केल्यावर भविष्यात येणाऱ्या उत्पन्नावर याचा मोठा फरक पडू शकतो. यामुळे अगदी साध्या पद्धतीने चिकूची लागवड कशी करावी आणि खत, पाणी यांची मात्रा काय असावी याची माहिती घेणे गरजेचे आहे. चिकूची लागवडीच्या जाती कालीपत्ती या जातीच्या झाडांची पाने हिरवी व फळे गोल अंडाकृती असतात. फळांची साल पातळ असून गर गोल असतो. भरपूर फळे लागतात. तर क्रिकेट बॉल फळे मोठी गोलाकार असतात. गर कणीदार असून गोळी मात्र कमी असते. फळे भरपूर लागतात. चिकू लागवडीतून शशिकांत पुदे यांना वर्षातून 5 ते 6 लाखाचे उत्पन्न मिळत आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.